नमस्कार, मी कल्पना अर्शनपल्ली स्वरांजली चॅनलकडून. आज आपल्याकडे परत एक महिला आलेल्या आहेत. ते सक्षम आहेत. महिला म्हटल्यापेक्षा युवती इतक्या सक्षम आहेत. प्रत्येक कार्यक्षेत्रात त्यांचं काम आहे आणि स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या त्या संस्थापिका अध्यक्षा पण आहेत. आपण त्यांचा परिचय त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. बोला. नमस्कार, मी किरण माशाळकर, स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्षा आणि BJPची युवतीची कार्यकर्ती आहे. तुमचं शिक्षण किंवा माहेरचं थोडंसं बॅकग्राऊंड वडील? माझं शिक्षण BCom MBA झालेलं आहे. त्याचसोबत डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग झालेली आहे. आता मी संस्था चालवत आहे, स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन. जवळपास 1500 सभासदांची एक ही संस्था आहे. म्हणजे 1500 सभासद आपल्या संस्थेचे मेंबर्स आहेत, महिला आणि युवती. म्हणजे महिलांना पण युवतींना पण सगळ्यांना काम देण्याचं तुम्ही काम. जवळपास 18 ते 60 वयोगटातील युवती आणि महिला आपल्या संस्थेचे सदस्य आहेत. म्हणजे तुमचं कार्यक्षेत्र वाढतच आहे. हो. मग आता तुमचं ऑफिस कुठं आहे आणि वडील काय करत होते? आत्ता तुमचं त्याचं टार्गेट काय आहे? म्हणजे आता काय करतात ते सांगा. आपलं ऑफिस IMS स्कूल आहे ना, जुळे सोलापूर येथे कृष्णा कॉलनी येथे आपलं ऑफिस आहे. आणि स्त्री शक्ती फाउंडेशनमध्ये आपण जे मेंबर्स आहेत आपल्या, तर त्यांच्यासाठी आपण आता वर्कशॉप्स कंडक्ट करणार आहेत. आणि ते वर्कशॉप्स कंडक्ट करून शिका आणि कमवा ही कॉन्सेप्ट आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण महिला उद्योजकतासाठी आपण ही कॉन्सेप्ट आणलेली आहे. आता त्यामध्ये जवळपास एक 8 ते 10 वर्कशॉप्स असतील. त्यामध्ये फॅशन, ब्युटी, गारमेंट सेक्टरमध्ये आहे, फ्लोरल ज्वेलरी, मोतीचे ज्वेलरी आणि नेल आर्टिस्ट, नेल आर्टमध्ये आणि फूडमध्ये वेगळे वेगळे खाद्यपदार्थ येतात. तर त्यामध्ये हे नाही का, जसे इटालियन फूड आहे, त्यामध्ये आहे केक्स, चॉकलेट्स, बिस्किट्स, असे वर्कशॉप्स आपण कंडक्ट करणार आहोत. म्हणजे तुम्ही वर्कशॉप काढून म्हणजे महिलांना त्याचं प्रशिक्षण देऊन आपण त्यांना उद्योजकता निर्मिती करतोय. उद्योजिका निर्मिती. आणि आणखी तुमचं गोल काय आहे मोठं? आता संस्थेच्या माध्यमातून तर माझं महिला सक्षमीकरणासाठी आपले प्रोजेक्ट आपण आणणार आहोत. जवळपास एक 10,000 महिलांना रोजगार निर्मिती करण्याचं माझं टार्गेट आहे. आणि त्यामध्ये फूड, फॅशन, ब्युटी, गारमेंट या क्षेत्रामध्ये आपण महिलांना उद्योजिका बनवणार आहोत. त्यासाठी माझं हे पुढचं गोल असेल. गोल असेल. हो. नाही, मी ऐकल्यापासून तरी तुमचं ते काम चालू पण झालंय. म्हणजे फूड टेस्टिंग म्हणा, हे म्हणा, चालू आहे. मग त्याचं काय आहे म्हणजे नेमकं त्याचं थोडंसं डिटेल, म्हणजे महिलापर्यंत तुम्ही कसं पोचता किंवा त्याचं हे कसं स्ट्रक्चर कसं? कारण महिलांकडं कुठलाही उद्योग चालू करा म्हणलं तर एकतर स्वतःचा पैसा घालायला थोडंसं मागं पुढंच होतं. मग त्याचं मार्केटिंग वगैरे हे सगळं. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर मार्केटिंग हे खूप मोठं क्षेत्र आहे. क्षेत्र म्हणण्यापेक्षा खूप मोठं रिस्की काम आहे. आपण प्रोडक्शन करेल पण त्याचं मार्केट कुठं उपलब्ध, म्हणजे मार्केट आज उपलब्ध होत नाहीये. लवकरात लवकर त्याचं मार्केट भेटत नाही आणि कोण पण प्रोडक्टला लगेच विश्वास करत नसतो. माझी स्वतःची MBA झालेली आहे. मग त्या गोष्टीमध्ये MBA इन मार्केटिंग अँड HR असं माझं स्पेशलायझेशन झालेलं आहे. आपण त्या क्षेत्रामध्ये माझं एज्युकेशन झाल्यामुळे प्रॉपरली मार्केटिंग नॉलेज काय आहे त्या गोष्टी मला माहिती आहेत. त्यामुळे आपण कसं एक महिलांना जोडून कसं आपण त्यांच्या प्रोडक्टला वाव देण्यास, म्हणजे आता प्रत्येक महिलेमध्ये काही टॅलेंट असतो. त्या टॅलेंटला आपण वाव देण्यासाठी किंवा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होत नाही महिलांना, तर आपण त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतोय संस्थेच्या माध्यमातून. आणि त्यांचे जे प्रोडक्ट आहेत
तर ते आपण मार्केटमध्ये घेऊन येतो. आता जवळपास आपलेच 1500 लेडीज हे सदस्य आहेत आपल्या संस्थेचे, तर हेच उद्याचे कस्टमर असतील ना आपल्याच मेंबर्सचे. तर असं करत आपण नेटवर्क उभा केलेला आहे आणि या गोष्टी त्या उद्योजकांना फायदेशीर पडतो. नाही, कसं असतंय, महिलांना टॅलेंट असतंय किंवा काही ना काही करायचं पण वाटतंय, पण कुठं मार्केटिंग किंवा त्याला इन्व्हेस्टमेंट जे लागतंय. आता छोटं असताना कसंही करू शकते महिला. एक तर तिला मार्केट जर मोठं मिळालं म्हणजे तुमच्या माध्यमातूनच, तर ती आणखीन जास्त पण करू शकेल. मग त्याचं कसं करता, म्हणजे त्यांना जे काही येतं मोस्टली म्हणजे फूडमध्ये जास्त महिलांचा फूडमध्ये खूप हे असतं. प्रत्येक जणी कुठल्या ना कुठल्या आयटम मध्ये एक्सपर्ट असतात. मग त्यांना मोठं करण्यासाठी तुमचं काय? ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर एक लेडी फक्त एकच करावं, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग तर करावं किंवा मार्केटिंगची तर जबाबदारी घ्यावी. मॅन्युफॅक्चरिंग करत असताना आपण कसं कॉन्सन्ट्रेटेड त्या गोष्टीवरती खूप असणं गरजेचं आहे. तसं बघायला गेलं तर आता त्याच्यामध्ये टेस्टिंग पासून मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा प्रोडक्ट आपण करत असतो, टेस्ट पासून ते त्याचं लोकांना आवडायला पाहिजे ते टेस्ट काय, म्हणजे प्रत्येक ह्याचं प्रोडक्टचा टेस्ट वेगळा असतो. आता बिस्किट्स मध्येच बघायला गेल्यानंतर पार्लेचं वेगळं टेस्ट आहे, परत 2020चा वेगळा टेस्ट आहे, क्रॅकजॅकचं वेगळं आहे, मोनॅकोचं वेगळं आहे. हे जे टेस्टचे हे केलेले आहेत ते प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. आता तसंच महिलांमध्ये पण खूप वेगळ्या कला असतात. आता तुमची कला वेगळी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही वेगळ्या प्रकारचे बिस्किट बनवता तर दुसरे वेगळे प्रकार. हे माझं एवढंच म्हणणं आहे की महिलांनी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये उतरले तर फक्त मॅन्युफॅक्चरिंगची जबाबदारी घ्यावी आणि मार्केटिंगची जबाबदारी जर दुसरे घेतले तर तुम्हाला त्याच्यामध्ये फोकस्ड राहता येईल. तुम्ही जसं मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग वरती फोकस राहिले तर मार्केटिंगची जबाबदारी जर दुसरे लेडीजने घेतले तर ते टीम वर्कने आपलं काम व्यवस्थित होईल आणि आपलं पण ग्रोथ होईल. आता रिसेंटली मी तुमचा बोल ऐकलाय, जागोजागी आपल्याला अगोदर तरी फूडचं म्हणजे ज्या महिलेला ते चांगलं येतंय तिला घेऊन काही जणांना एकत्र आणून थोडंसं ट्रेनिंग देऊन आपण चालू करणार आहोत. तर त्याच्याबद्दल विस्तार सांगा. आपण जी ही कॉन्सेप्ट आणलेली आहे आता स्त्री शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून, आता हे वर्कशॉप जे आपण कंडक्ट करणार आहोत ते क्षेत्र एक नाही आहे. त्याच्यामध्ये फॅशन पण आहे, त्याच्यामध्ये ब्युटी पण आहे, ज्वेलरी सेक्टर आहे, फूड सेक्टर आहे. या सर्व सेक्टरमध्ये आपण त्यांना वर्कशॉप्स कंडक्ट करणार आहोत. मग माझं कसं की तळागाळामधल्या ज्या महिला आहेत प्रत्येकाला रोजगाराची आज गरज आहे. सोलापुरात एकतर रोजगार निर्मिती लगेच होत नाहीये आणि महिला रोजगार निर्मिती करणं तर खूप कठीण आहे सोलापूरमध्ये. तर आम्ही असा विचार केला की आपण तळागाळात पोहोचून एक 50-50 महिलांचं गट तयार करून त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना प्रशिक्षण देऊन आता बचत गट आहेत किंवा आपल्या स्कीम्स आहेत सरकारच्या PMEGP, CMEGP या माध्यमातून आपण त्यांना लोन प्रोव्हाइड करून एक प्लॅटफॉर्म उभा करून द्यावं, प्रशिक्षण द्यावं आणि त्याच्यानंतर ते स्वतः उद्योजक बनतील असा विचार आमचा आहे. नाही, प्रत्येकीचं असतं की आपण स्टेजवर यावं किंवा आपण काहीतरी असं मोठं करून दाखवावं, पण कुठं ना कुठं ते कुठं जायचं काय करायचं ते पण महिलांना माहिती नसतंय. आणि मार्केटिंगचा तर प्रश्न आहेच, कारण आणणं करणं आणि परत मार्केटिंग करणं सगळंच एका बाईला शक्य होणारच नाही. असं कोणाचं तरी सपोर्ट आलं की जास्त महिला एकत्र येऊन जर स्वावलंबी म्हणजे त्यांचं टीमवर्कने जर केलं तर जास्त प्रकारे ते सक्सेस होतं आणि लवकरात लवकर ते पुढे जातात. नाहीतर एकच महिला वर्षानुवर्ष तेच करत जाते तरी आउटपुट एवढं मिळत नाही की नाही मिळत जेवढं खर्चाला येईल तेवढंच असतं. ते दिसायला भलं मोठं असेल तरी पण मार्केटिंगच्या तिथंच महिलांचं कमी पडतं. आणि एखादी महिला पुढे जाऊन जर तुमच्यासारखं करत असेल तर तिला सपोर्ट करायला नक्कीच सगळे मदत करतील असं मला वाटतंय. मी तर आहेच आणि बाकीच्या महिलांना पण मी जोडून देणारच आहे. तर तुमच्या वाटचालीला शुभेच्छा आणि एक नारी शक्ती खरंच काय आपण करू शकतो आणि एकत्र येऊन किती चांगलं आपल्याला करता येईल त्याचं तुम्ही जिवंत उदाहरण आहात. कारण खूप दिवस झालं मी बघतेच आहे आणि युवा नेतृत्व तुमच्यापर्यंत येऊन थोडंसं थांबलेलं आहे.
तर ते सगळी ते उठू दे आणि तुम्हाला खरंच युवाचं नेतृत्व मिळू दे. आणि असं आहे BJPचे कार्यकर्ता पण तुम्ही आहात आणि आणखीन कुठल्या कुठल्या क्षेत्रात तुम्ही काम केलं आहे? मी स्कूलमध्ये होते तेव्हा मी कला क्षेत्रात आणि स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये होते. मला बास्केटबॉल हे माझं आवडीचं म्हणजे खूप आवडतं स्पोर्ट आहे आणि ते मी डिस्ट्रिक्ट लेवल खेळलेली आहे आणि स्टेट लेवल नेटबॉलमध्ये मी खेळलेली आहे. आणि त्याचसोबत मी क्रिकेट पण खेळायची स्कूल लेवलला, स्पोर्ट्समध्ये पण मी होते आणि कला क्षेत्रात पण कॅमलिंग कॉम्पिटिशन्स वगैरे राहायचे. तर त्या दरम्यान आपण ड्रॉइंग कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेतलेला, तर त्याच्यात पण आपण फर्स्टच. कुठे कोणत्या क्षेत्रात बघेल तिथे आपण फर्स्टच. मग लक्ष गोल करायला ठेवलं आणि मनापासून केलं तर ते आपण काही साध्य करू शकतो. आता स्पोर्ट्समध्ये पण आमची टीम पूर्ण होती, तर ते आम्ही चॅम्पियन सगळे फर्स्टच यायचो त्याच्यामध्ये पण. आणि त्याचसोबत मी कला क्षेत्रामध्ये पण जेव्हा माझे ड्रॉइंग पेंटिंग्स, मी स्केचिंग पण करते, ड्रॉइंग पण करते, पेंटिंग पण करते आणि या क्षेत्रात पण मला खूप आवड आहे. आणि त्यासोबत मला मॉडेलिंग क्षेत्रामध्ये पण मी काम केलेलं आहे. मॉडेलिंगमध्ये केलंय, ऍक्टिंग करायची. मला पाच पिक्चरचे ऑफर आले होते, पण काही फॅमिलीमुळं सॅक्रिफाईस करावं लागलं आणि मग त्यानंतर ते फील्ड सोडून दिलं. वडिलांचं स्वप्न होतं की मी MBBS करावं, मी डॉक्टर बनावं, पण मला इच्छा नव्हती. कारण की कसं आहे, काही गोष्टी मला लोकांना दुःख मला बघू वाटत नाही आणि ते इंजेक्शन जरी टोचत असेल आपण डोळ्यात, मग मला त्याचा त्रास होतो. कोणाला म्हणजे दुखात बघणं मला सहन होत नाही. सो म्हणून मला ते नको वाटलं, म्हणून मी MBBS केलं नाही. आणि त्यानंतर 12th नंतर मी BCom केला. मला एक बिझनेस विमेन बनायचं होतं, एक बेबी बॉस असतात अशा पद्धतीने. मग तसं होतं विचार. आणि फॅशन आणि ब्युटी फूड सेक्टरमध्ये आपण बिझनेस करावं. सो मी BCom केला. BCom करता करता डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग माझी झाली आणि त्यानंतर आपण BCom झाले की लगेच MBA पण मी केले. ॲट अ टाइम 2 डिग्री घेतले, म्हणजे डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग पण झाली आणि BCom पण झालं. ॲट अ टाइम 2 डिग्री. फॅशन डिझायनिंग इथं तर तेवढं डेव्हलप नाहीये. डेव्हलप नाही. माझं मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये झालेलं आहे. आपण एक्झाम तिथं दिलेली आणि कोर्स इथे सोलापुरात झालेला आहे. फॅशन क्षेत्रामध्ये, ब्युटी क्षेत्रामध्ये खूप आवड आहे मला. छोट्या वयामध्ये तू एवढं सगळं करायला खरंच विचार करण्यासारखं आहे. आणि तुझ्या प्रत्येक वाटचालीला चांगला स्कोप मिळू दे किंवा एका लेवलपर्यंत तुझं जाऊ दे आणि सगळ्यांना घेऊनच जाणारच ते तर नक्कीच. एवढ्या छान नारी नाही युवतींशी आपण चर्चा केली इथं. आपण आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल धन्यवाद. किरण माशाळकर, युवती स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष, आणि त्यांनी त्यांच्याबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे. तर ते आपल्या स्टुडिओमध्ये स्वरांजली स्टुडिओत आलेत. त्या प्रित्यार्थ दयानंद मामड्याल जे स्वरांजली चॅनेलचे MD आहेत आणि माझ्यातर्फे स्वरांजलीतर्फे मी त्यांचं